नडशी, उत्तर कोपर्डे आणि शिरवडे ग्रामस्थांच्या वतीनं टनेलच्या दुरावस्थेविरोधात शिरवडे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलन केलं। नडशी, उत्तर कोपर्डे तसेच शिरवडे ग्रामस्थांच्या वतीनं टनेलच्या दुरावस्थेविरोधात मागण्या पूर्ण करण्यासाठी शिरवडे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं। गेली 7 ते 8 वर्षांपासून या मागणीचा ग्रामस्थ पाठपुरावा करत आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच जुने गेट सुरू होते त्याच ठिकाणी अंडरग्राउंड टनेल बनवून देतो असे आश्वासन देखील रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले होते, मात्र यावर देखील आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही। सध्या असणारा टनेल चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आल्याचा देखील ग्रामस्थांचा आरोप आहे। या चुकीच्या टनेल बांधणीमुळे अनेक अपघात होत असून रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील त्याची दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान या आंदोलनानंतर रेल्वेचे अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा होऊन बैठक घेऊन अडचणी सोडवण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीनं ग्रामस्थांना देण्यात आले। यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आलं। दरम्यान रेल्वे प्रशासनाने जर या मागण्या मान्य केल्या नाहीत तर यापुढचे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असा इशारा कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांनी दिला। आज नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे ह्या लोकांना गेले 7 ते 8 वर्ष झालं रेल्वे प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून आज ह्या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप त्या कामाच्या मागणीसाठी करण्याची वेळ आलेली आहे आमच्यावरती। गेले 7 वर्ष झालं कोणतीही 7 वर्षापूर्वी कल्पना दिली नाही। नडशी ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडून लेखी घेतलं नाही, त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांनी तो अंडरपास टनेल बनवला आणि त्या ठिकाणाहून आम्हाला त्या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करून घेतला। तो कोणत्या जिल्हा मार्गाला, ग्रामीण मार्गाला कुठेही नोंद नाही, त्याच्यावरती जागेवरती U-टर्न आहे। त्या ठिकाणी आजपर्यंत 5 ते 7 अपघात झालेले आहेत। त्या अपघातातून आमच्या गावातील 1-2 लोक दगावलेले आहेत, काही लोकांना अपंगत्व आलेलं आहे। अशा परिस्थितीत असताना सुद्धा रेल्वे प्रशासन वेळोवेळी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून मागणी करतोय। परवा आपण काम बंद केलं, त्याचं आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी एकत्र येऊन जे रेल्वेचं एक्सटेन्शनचं काम चालू आहे, ब्रिजचा जो वाढीव भाग त्या ठिकाणी नवीन जो लाईन चालू आहे त्याच्यासाठी जे एक्सटेन्शनचं काम चालू आहे ते काम बंद केलं। बंद केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही येणाऱ्या महिन्यामध्ये तत्काळ आम्हाला हे नवीन जो गेट नंबर 95च्या ठिकाणी जो जुनं आमचं गेट होतं त्याच ठिकाणी अंडरपास टनेल ब्रिज असा त्या ठिकाणी बनवून देतो, त्याचं सर्वे करतो। आज सर्वे करून त्याचं अंदाजपत्रक पुढं पाठवलं, पण 2 महिन्यामध्ये कोणतीही कारवाई त्याच्यावरती झाली नसल्यामुळे आम्ही प्रशासनाला हा आज रेल रोकोचा इशारा दिलेला आहे। आज रेल प्रशासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी सर्वजणांना ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला रेल रोको करू नये ह्याच्यासाठी, त्याच पद्धतीनं आमच्या लहान मुलं असतील, महिला असतील, वृद्ध लोक असतील, बसची सोय बंद झालेली आहे। त्या ठिकाणी पावसाचं पाणी 5 ते 6 फूट साठतंय, आम्हाला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही वरतून खाली जाण्यासाठी। आपण त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये त्या गेल्या महिन्याभरामध्ये कुठल्याही पद्धतीचा असा रोड त्या ठिकाणी आमची 2 व्हीलरसुद्धा त्या ठिकाणाहून जाणं मुश्किल होतं। अशी परिस्थिती वेळ आमच्या नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे ग्रामस्थांच्या वरती ती आलेली होती। आम्ही हे आंदोलन येणाऱ्या काळात आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहे, पण पुढील काळामध्ये रेल्वेचं नडशी ह्या ठिकाणी, उत्तर कोपर्डे, नडशी या ठिकाणी कुठलंही काम आम्ही रेल्वेचं पुढील काळामध्ये होऊन देणार नाही। ही आजच्या आमच्या आंदोलनाच्या मागण्या आहेत आणि त्या माध्यमातून इशारा देखील आहे। कुठलंही काम आम्ही ह्या रेल्वेचं ह्या ठिकाणी नडशी, शिरवडे हद्दीत आणि उत्तर कोपर्डे हद्दीत होऊन देणार नाही। ही आज आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ग्रामस्थ, ह्या तिन्ही गावची ग्रामस्थ मिळून आम्ही आणि परिसरातली ग्रामस्थ ह्या ठिकाणी करतो। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।